करतोय पांडू तात्या म्हणून त्या देवाचा दास व्हायचं. टाइम तर संपला मोरे साहेब. नाही 21 किलोची पाहिली काय तुमची? एका व्यक्तीला सुनाला 14 किलोची दागिने करायची होती. गोळ्याने सांगता बरं माझ्या नाना वाचून सांगतो मी. आनंद 14 किलोची दागिने सुनाला करायचे. भास्करराव एकाच दिवशी घालणार नव्हती ती. वाटून 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 पाळी पाळीने दागिने घालायचे. गजमल साहेब दागिने वेगळे होते. त्या दागिन्यामध्ये गळसरी असायची, गळसूत्री असायची, कटीसूत्री असायची, कटी मेखला असायचा, गळबंद असायचा, गळपाचू असायचा, गळसूत्री असायची, गळसूत्री सांगितली, गळ पदाश्रित असायच्या, पदकंठ असायचा, कर्णबिंद असायचे, कर्णकुंडल असायचे, कर्णपाच असायचे, मेखला सख्या असायच्या, तृण मेखला असायच्या, रोम मेखला असायच्या, रोम साध्वी असायची. रोम साध्वी म्हणजे बिंदी. बिंदी हे फक्त ऐकून घेत जा तुम्ही. हे सगळं जर तुम्ही पाठ केलं तर मला नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. हे फक्त तुम्ही ऐकत जा ऐकत जा. त्याच्यानंतर पेटारी असते. पेटारी पेटारी पेटारी. त्याच्यानंतर पुतळे असतात. ह्या पेटारीची पुतळ्याची काशी कोणी केली माहिती का? त्या कुत्र्याच्या जीबी 7 पीस. त्या कुत्र्याच्या जीबीवानी 7 पीस आहेत ना, 7 पीस. यानं पुतळ्याची काशी केली बघा. पुतळ्याची फार हे दागिने कशात येत माहिती का? हे रामायणात ऐकायचे. अगस्ती महर्षींची पत्नी लोपामुद्रा, या लोपामुद्रेनं सीतेला 98 प्रकारचे दागिने दिले. त्याच्यातली हे नावं हे नावं हे नावं. आता नंतर जोता आलं. नॅकलेस बैलाचं मोठं असते, खपक्याने हे जरा बारीक असते. याच्यात काय फरक आहे? ते जोता आलं की हे सगळे वेगळे वेगळे प्रकारचे. 3 पीस आलं. ते ताळाव ताळ, 3 ताळ, नवऱ्याचा झाली महाकाळ. हे दागिन्याचे प्रकार आले. दागिन्याचे प्रकार शास्त्र सांगा तुम्हाला जुनाट पद्धतीचा असावं. जुनाट 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 जुनाट. ज्याला आपली संस्कृती जोपायची का त्यानं तेच घ्यायचं. तुम्ही अजून मी लक्षात घ्या. पुतळी 1 मोडायची आणि शिवणपीस 7 मोडायची. तितकेच पैसे. कारण पुतळी ओरिजिनल असते आणि हे काही टाकलेलं काय ओरिजिनल ओरिजिनलच असते. ओरिजिनल. मग हे 14 किलोचे दागिने होते. आता काही माणसं म्हणत असते गिरगावकर भायकल्यासारखंच बोलत आहे. हे कशात लिहिलेलं आहे? म्हणजे तुरीच्या पाट्यात. अरे ज्याला हिंमत आहे त्याने गिरगावकराची कॉलर धरून विचारावं कशाची. त्याला घरी आल्यावर सांगतो विठाला विठाला विठाला. काही काही थोडं थोडं ते पाठ केले का बापू बुवा ते माणसं तट्टक तट्टक माघारी म्हणजे काय सांगते. सुमळ्या वाचून पाय ना तू. तर 2 श्लोक पाठ केले तू आडत राहतो. दुसऱ्याची वर खंड काढी. तू येडपटीस का काय? तू शास्त्र वाचित आहे, पुराण वाचित आहे. लक्षात येईल तुझ्या. हा काही लोकांना वाटतं ते थोडं 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 जरसं काही वेगळं वेगळं बोललं की आपल्या लोक मानित असतील. लोक पागल नाही तरी कोणाला मानायला. लोक महानम्री येतं. लोक नाहीत कोणाला बी मानित. विठाला विठाला विठाला. मी 7 लोकांचा आवाकडा काढला. 7 लोक माझ्या परिचित. 7ला 7 म्हातारे. त्याच्यातलं फक्त 1 म्हातारं थोडंसं डोक्यानं आदू आहे. या 7 लोकांनी मला एक लग्न सांगितलं. त्या लग्नामध्ये मुलाच्या आजोबानं शेवंतीला घोडी घरूनच घेतली होती. शेवंतीला घोडी घरून घेतली होती. तर घोडी मंडपाच्या कोपऱ्यात बांधल्याच्या नंतर 1 किलो 18 तोळ्याची मेघ घोडीला पुढून ठोकली होती. लगाम बांधायला 1 किलो 18 तोळ्याची मेघ घोडीला आसाराम आप्पा पुढून ठोकली होती. आणि 2.25 किलो सोन्याची मेघ घोडीचे पायबंद बांधायला मागून ठोकली होती. हे लग्न सांगणारी 7 माणसं आत्ता जिवंत आहेत. आत्ता माझ्या गोळ्या नाही उडाल्या. किती लोक सुखी नसतील, किती लोक अधिकारी असतील, किती लोक श्रीमंती असतील. ह्या माणसानं 14 किलो सोन्याचे दागिने सोनाला करायची ठरविले. एका सोनाराकडे जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी. मी कीर्तन वाढीत नाही बरं का. पण काय होतंय ज्या मातीत आनंदानं खातो त्या मातीतल्या लोकांसाठी थोडासा वेळ द्यावा ही माझी मानसिकता आहे. नाही तर वरण शिजल्यावर मला जाळ घालायचा नाद नाही. शिजल्यावरही जाळ आणि वाया जावयाची मूळ. वरण शिजल्यावर जर जाळ लावला तर वरण गुडातलं करपत असते. मला ते आवडत नाही. पण ज्या मातीत मला गोड टिकवलंय, ज्या मातीनं मला मृत्यूच्या थारोळ्यातून पुन्हा वापस आणलंय, त्या मातीसाठी काहीतरी ऋण मुक्त करावं. थोडंसं थोडंसं पुढे घेतोय. मी ठोंबरे सरांना पाय द्यायला लावला राजेंद्र काका पाठीवर. इतका थोकून गेलो. धुरडा पण मला माहीत नाही. नुसती बँकेत कोठून धोत्राला गाठी. मी फुटाने खाल्ली. खळ्याची शपथ 10 रुपयाचे फुटाने खाल्ले दुपार धुरड्याच्या दिवशी. पेणाऱ्यानं वास येऊन म्हणून खाल्ले असतील पण मी पोट भरण्यासाठी खाल्ले. विठाला विठाला विठाला. तुम्ही पण चला. तुम्ही इतके प्रेम करतात. किती
माझ्या शेरूच्या नगरीत राहणारी सर्व अधिष्ठित माणसं आहेत, किती प्रतिष्ठित माणसं आहेत सर्वजणी. एवढ्यानी रथी महारथी इंद्राच्या वैभवाला लाजवतील अशी सुंदर श्रीमंत माणसं आज गिरगावकर याच नगरीतले एक या तुमच्या लेकरासमाने आणि या लेकराच्या समोर इतका वेळ काढून तुम्ही येतात, हेच गिरगावकराला तुमचं कौतुक आहे.